हे बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात अर्ज भरताना बऱ्याच मुलांना पडलेले प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे क्लिअर करूया। आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतोय की सर भरती कुठे होणार आहे, महत्त्वाचे आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला प्रश्न आहे, परीक्षा कधी होणार? हे बघा मित्रांनो, 5 जानेवारी 2026 ही शेवट डेट तुमचे अर्ज भरण्याची आहे। कमीत कमी 5 ते 8 दिवस अजून वाढू शकतात, शक्यता नाकारता येत नाही। त्यानंतर फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या वीकमध्ये आपली एक्झाम होऊ शकते। आपली एक्झाम कुठे होणार असा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही ज्या खंडपीठातून अर्ज भरला आहे, जसं की छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, नागपूर खंडपीठ किंवा मुंबई खंडपीठातून ज्या खंडपीठात तुम्ही अर्ज भरला आहे त्या खंडपीठात तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे। परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल असे प्रश्न आहे। हे बघा, मागच्या वर्षाप्रमाणे परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे परीक्षा कोण घेईल? मित्रांनो, परीक्षा माननीय उच्च न्यायालयच घेणार आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, ही भरती 2 वर्षासाठी आहे की कायमस्वरूपी आहे? हे बघा, ही भरती परमनंट आहे, कायमस्वरूपी आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांना शेअर करा, सर्वांपर्यंत ही माहिती जाऊ द्या। अशीच माहिती आपण अपडेट घेऊन येऊया पुढील व्हिडिओमध्ये। म्हणून व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद।